नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपले फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या काही 4 चुका आहेत, तर त्या आपण कशा पद्धतीने टाळू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे काही वासरू असेल किंवा रेडकू असेल, तर ते आपल्या गाईला किंवा म्हैसला पाजणे हे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होईल. आपल्या पशूंना त्या ठिकाणी दूध फुटण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांचा जारवार जो आहे, तर तो बाहेर टाकण्यासाठी त्यामुळे फायदा होईल. दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो खुराक आहे तर तो हळू-हळू वाढवणे गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना टॉक्सिसिटी, पॉइझनिंग, ॲसिडोसिस यांसारख्या समस्या पाहायला मिळणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या पशूंना व्यायल्यानंतर लगेच जास्त प्रमाणामध्ये पाणी पाजणे त्या ठिकाणी खूप चुकीचे आहे. त्यासोबतच चौथी जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचे जे दूध आहे तर ते पूर्ण प्रमाणात न काढता कमीत कमी काशेमध्ये 30 ते 40% त्या ठिकाणी दूध ठेवणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, की यामुळे आपल्या पशूंमध्ये कुठल्या समस्या निर्माण होतात आणि आपण त्यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.